मित्रांनो नमस्कार. संजय गांधी निराधार योजनेबद्दल काय अपडेट्स आहेत? दिव्यांग बांधवांना आता 2,500 रुपये पेन्शन आहे आणि 1,500 रुपये पेन्शन आता जे अदर कॅटेगरीमध्ये येणारे निराधार बांधव आहे त्यांना मिळते. श्रावणबाळ असो किंवा विधवा पेन्शन असो, फक्त दिव्यांग बांधवांनाच 2,500 पेन्शन आहे. परंतु काही सामाजिक संघटनांनी अर्ज केले होते आणि त्या अर्जानुसार मार्चमध्ये होऊ शकते की हे पेन्शन सर्व कॅटेगरीमध्ये मोडण्यात येणारे निराधार बांधवांना 2,500 करण्यात येईल अशी आशंका आहे. राज्य सरकारने तसं घोषित केलं होतं की दिव्यांग बांधवांनाच 2,500 रुपये पेन्शन देण्यात यावी म्हणून. परंतु 2,500 रुपये म्हणजे एक छोटी रक्कम आहे आणि 1,500मध्ये काय बांधवांचं काही होत नाही. दवा असो, औषधी असो, अजून लागणारी दैनंदिन खर्चाची गोष्ट असो, तर 2,500 रुपये ही पेन्शन ही थोडी ठीक आहे असं शासनाकडे आवेदन करण्यात आले आहे. तर आता सर्व निराधार बांधवांना 2,500 रुपये पेन्शन करण्यात यावी म्हणून शासनाचा निर्णय मार्चमध्ये येऊ शकते अशी आशंका वाटत आहे. आपण जेवढे पण आहे निराधार बांधव, आपण श्रावणबाळ असो, विधवा पेन्शन असो, दिव्यांग पण असो, आपण सर्वात प्रथम KYC लवकर करून घ्या. कारण आता मार्च महिना आहे आणि मार्च महिन्यात KYC होते आणि एक वेळा KYC झाली आपली तर मग आपल्याला KYC करण्याची आवश्यकता नाही. आता फक्त वन टाईम KYC करायची आहे असं आहे. वन टाईम OTP जसं आपल्या असते तसं आता वन टाईम KYC करण्यात आली आहे. अजून एक गोष्ट अजून आहे इथं, जर कोणी विधवा महिला नसेल आणि तिचं लग्न झालं नसेल, म्हणजे विधवा नाही पाहिजे, फक्त लग्न झालं नसेल, अशा पण स्त्रीला 36 वर्षावरील स्त्रीला पण पेन्शन भेटते. तर आपण असे आवेदन आपल्या तलाठीच्या ऑफिसमध्ये करू शकता. म्हणजे 36 वर्ष पूर्ण झालेली स्त्री पाहिजे, जिचं लग्न झालेलं नाही, अशा स्त्रीला पण 1,500 रुपये पेन्शन देते. जर पेन्शन आता वाढली तर त्यांचे पण 2,500 रुपये पेन्शन होऊन जाणार. आणि जी फॉर्मॅलिटी आहे, जसे आपण श्रावणबाळचे फॉर्म भरतो, म्हणजे जसे आपण वैद्यकीय दाखला घेतो, नंतर मग आपण रहिवासी दाखला घेतो, ॲफिडेविट करतो, तर त्यांचे पण सेम प्रोसिजर आहे. TC, आधार कार्ड, बँक पासबुक, फोटो, हे सर्व त्यांचे पण लागणार आपल्याला. तर आपण संबंधित तलाठ्याकडे जायचं आणि त्यांना विचारायचं. जर त्यांनी नाही म्हटलं तर आपण डायरेक्ट सेतू केंद्रामध्ये जाऊन पण करू शकता असं आहे. आणि जास्त जानकारीसाठी आपल्याला तहसील ऑफिसमध्ये ह्याबद्दल जानकारी मिळून जाईल. तहसील ऑफिसमध्ये जे संजय गांधी निराधार योजनाचे जे ऑफिस आहे, पर्टिक्युलर जो डिपार्टमेंट आहे, टेबल त्यांच्या जे पण साहेब त्या टेबलवर असणार, त्या टेबलशी जाऊन तुम्ही डायरेक्ट संपर्क साधा, तुम्हाला पूर्ण जानकारी मिळून जाईल. आणि जर तुम्हाला जास्त अधिक जानकारी पाहिजे त्याबद्दल की 36 वर्षावरील अविवाहित स्त्रीला पण पेन्शन मिळते, तर तुम्ही मला कमेंट्स करा. मी तुम्हाला कमेंटवर हे तुमच्या व्हॉट्सअपवर म्हणा किंवा तुम्हाला कमेंट्समध्ये मी त्या योजनाचे जे रूल्स आहे, योजनाचे जे नियम, कायदे, कानून आहेत, ते मी तुम्हाला सांगून देणार. अजून ह्याबद्दल अपडेट अशी आहे की पुष्कळशे महिलांना माहिती नाही की अविवाहित महिला 36 वर्षावरील त्यांना पण पेन्शन मिळतं म्हणून असं आहे. तर आपण जर 36 वर्षावरील अविवाहित महिला असाल तर आपण पण आवेदन करू शकता. आणि जर आपण नसाल आणि आपल्या आजूबाजूला जर कोणी असेल तर त्यांना तुम्ही सांगा की 36 वर्षावरील अविवाहित स्त्रीला पण निराधारची पेन्शन मिळते. जसे एड्सच्या मुलीला मिळते, कॅन्सरच्या पेशंटला मिळते, त्याप्रकारे ते पण एक ह्या योजनेअंतर्गत येतात असं आहे. आणि जास्त जानकारी तुम्हाला ते फॉर्ममध्येच मिळून जाईल. फॉर्ममध्ये तसं आहे, नमूद केलेलं आहे. आणि बँकेची जी पासबुक असेल ती मोबाईलशी अपडेट लिंक करणे फार आवश्यक आहे. पॅन कार्ड नसलं तरी चालणार, पॅन कार्डची एवढी आवश्यकता नाही आपल्याला.
परंतु आपलं जो आपलं जो बँक अकाउंट आहे ते आधारशी लिंक पाहिजे आणि हे फार अनिवार्य आहे. असं आहे. आता मोबाईल रिचार्ज फार महाग झालं, त्यामुळे काही लोक म्हणजे पुष्कळसे बहुतांश लोक ऑनलाईन पेमेंटचा उपयोग करत नाही, परंतु ऑनलाईन पेमेंटचा उपयोग करायला पाहिजे असं आहे. ऑनलाईन पेमेंट असल्यामुळे आपल्याला माहीत होऊन जाते की संजय गांधीचे पैसे केव्हा आले केव्हा गेले, आणि आपण पण जे पण ट्रान्झॅक्शन करतो आपल्या अकाउंटमध्ये तर ते आपल्याला ऑनलाईनमध्ये दिसून येतात. आणि एक गोष्ट अजून आहे इथं की आपलं जो आधार कार्ड असेल त्यावर जन्मतारीख असेल तर त्याला अपडेट करून घ्या. त्याच्यावर म्हणजे जन्मतारीख म्हणजे फक्त सण असेल म्हणजे वर्ष असेल तर त्याला अपडेट करून घ्या, आणि त्यामध्ये जन्मतारीख आणि वर्ष हे दोन्ही पण येणे फार आवश्यक आहे. तेव्हाच आपली EKYC पूर्ण होणार. आणि एक गोष्ट अजून आहे यामध्ये, आपण जे मोबाईलचे जे नंबर जे लिंक करून देता ते याचं एक परमानंट नंबर ठेवा, एका घरचा नंबर ठेवा, नाहीतर आजूबाजूच्या कुणाच्या इतर मित्रांचे नंबर तुम्ही देऊ नका. ह्यामध्ये फार घोळ होतो असं आहे. कारण पूर्ण OTP आणि पूर्ण जे मेसेजेस येतात आणि जेवढं पण ट्रान्झॅक्शन येतं बँकेचे हे सर्व आपल्याला त्या नंबरवर जातात. म्हणून काळजी घ्या की जे आपण मोबाईल नंबर तिथं अपडेटसाठी देत आहे ते मोबाईल नंबर आपले स्वतःचे पाहिजे. म्हणजे घरच्या असेल तर चांगलंच असणार, घरच्या मुलाच्या म्हणा, भावाच्या म्हणा, वहिनीच्या म्हणा, जो पण आहे आपल्या घरी तर त्यांचे आपण मोबाईल नंबर देऊ शकता तिथं, ते ॲड करून घ्या. अजून एक गोष्ट अशी की आता मार्च महिना येत आहे. मार्चमध्ये आपण म्हणजे पुढच्या महिन्याच मार्च महिना आहे ना, आता काय आता 10 दिवस बसले. तर मार्चमध्ये तुम्ही जे पण काही संबंधित काही प्रॉब्लेम असणार तुमच्या, जसं पेमेंट नाही आला, काही लोकांनी कमेंट्स केली आहे की 3 महिन्याचे पैसे नाही आले, 2 महिन्याचे पैसे नाही आले, तर असे काही जर लोक असणार तर तुम्ही संबंधित जो पण अधिकारी असेल तहसील ऑफिसला तिथं जाऊन तुम्ही डायरेक्ट भेट द्या. आणि बहुतांश काम तर सेतू केंद्रावर होऊन जातात. तर सेतू केंद्राशी पण तुम्ही संपर्क साधू शकता. आणि बाकी जे पण अपडेट्स आहे तिथं अपडेट्स तुम्हाला यूट्यूबमध्ये फार लोक सांगत असतात. फार यूट्यूबर्स आहेत जे आपल्याला चांगली अपडेट देत असतात. संजय गांधी निराधार, श्रावणबाळ आणि PM किसान जे पण पैसे येतात आपल्याला योजनेचे त्याबद्दल आपल्याला पूर्ण जानकारी यूट्यूबमध्ये तर मिळून जाते. अजून एक चांगली गोष्ट अशी आहे की आता जी पेन्शन आहे ती राज्य सरकारने 1 तारीख केलेली आहे, आणि 1 तारीख म्हणजे 1 तारीखच फिक्स केलेली आहे. तर आपण 1 तारखेला बरोबर 1 तारीख 2 तारीख जे पण आहे 1 या 2 तारखेलाच आपण आपल्या जे पण तुम्ही बँक अकाउंट दिलेलं आहे त्या बँकेला जाऊन तुम्ही चेक करू शकता. आणि कुणाला विचारण्याची आवश्यकता नाही, सरळ बँकेला जायचं, बँकेत आपल्या अकाउंट चेक करून घ्यायचं आणि आपली पासबुकला अपडेट करून घ्यायचं. आपल्याला तिथं पूर्ण जानकारी मिळून जाते असं आहे. आणि आपल्याला मी आता सांगितलं की 36 वर्षावरील जी पण अविवाहित स्त्री आहे त्यांना पण ह्या योजनेचा फायदा घेण्यात येतो. तर आपण जर असाल तर बरंच आहे, चांगलं आहे. आणि जर आपल्या आजूबाजू संबंधित कोणी असाल तर त्यांना आपण हे गोष्ट सांगा, त्यांना सजेस्ट करा. आणि स्वच्छ राहा, सुखरूप राहा आणि नियमित माझी चॅनल बघत राहा. काही अगर प्रॉब्लेम येईल तर मला कमेंट्स करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. मी तुम्हाला नवीन अपडेट्स देत राहणार. धन्यवाद आपलं. जय हिंद, जय महाराष्ट्र.